बीडमध्ये आज शरद पवारांची सभा। मविया उमेदवार बजरंग सोनावणेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी 6 वाजता मोंढा मैदानात पवारांची सभा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे मनसे आणि ठाकरे गटाचा अर्ज। या अर्जांवर अद्याप कोणताही निर्णय नाही। ठाकरे गटानं बीकेसी मैदानासाठी चाचपणी सुरू केल्याची माहिती। महायुतीच्या उमेदवारांसाठी 15 मे रोजी मुंबईत पंतप्रधान मोदींची सभा। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार असल्याची मनसे नेते बाळा नांदगावकरांची माहिती। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांची दुसरी प्रचार सभा पुण्यात। उद्या संध्याकाळी 5 वाजता सारसबागेत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभेचं आयोजन। छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, आमदार सुहास कांदेंची मागणी। भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नसून नाशिकमध्ये तुम्ही तुतारी चिन्हाचा प्रचार करत असल्याचा सुहास कांदेंचा आरोप। नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। बडगुजर यांच्याकडून नोटीस घेण्यास नकार। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार। सलीम कुत्ता डान्स प्रकरणी बडगुजर चर्चेत। मुंबई, कोकण, नाशिक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची तारीख पुढे ढकला। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची निवडणूक आयोगाकडे मागणी। प्रत्येक बँकेमध्ये सीसीटीव्ही असतात, त्यामुळे बँकांमध्ये काय सुरू आहे याचा तपास करावा। जे काही खरं असेल ते दिसेल, आम्ही असू तर ते दिसेल किंवा खरं काय ते समोर येईल। पैसे वाटपावर अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रत्येक पक्षाचे बूथ एजंट असतात, प्रत्येकाकडे कॅमेरा असतो। 6 पर्यंत जे लोक रांगेत असतात त्या सगळ्यांचं मत काउंट होतं। मतदान टक्केवारीच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसोबत जवळून काम केलं आहे, त्यांचा स्वभाव अनुभवला आहे। ते पाहता ते कधी पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही। अजित पवारांची शरद पवारांच्या प्रादेशिक पक्ष विलिनीकरणावर प्रतिक्रिया। मोदी, अदानी, अंबानी यांच्यावर बोलणार नाही। पंतप्रधानांवर बोलण्या एवढा मोठा नाही, त्या विषयाची जास्त माहिती नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले हे माहिती नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। अमित शहा महाराष्ट्राचं राजकारण चालवतात हे खोटं। आम्ही आमच्या बैठका घेतो, निर्णय घेतो, आम्ही कुणाच्या दावणीला बांधलेलो नाही। अजित पवारांचं स्पष्टीकरण। जी व्यक्ती निवडणुकीत उभीच नाही त्यांना पराभूत करणं हे बोलणं योग्य नाही। अजित पवारांची चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। भाजपसोबत जाण्याबद्दल चर्चा झाली, हे पवारांनी कबूल केलं, हे काही कमी नाही। जर भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीला जाऊन चर्चा का केली? मग मुंबईत येऊन शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? तत्कालीन नेत्यांना हे सगळं माहीत होतं। अजित पवारांचे शरद पवारांना सवाल। अतृप्त आत्मा हा 50 वर्ष नाही तर 56 वर्ष झाली महाराष्ट्रात भटकतोय, पण त्याला मोदींसारखी व्यक्ती मिळाली नाही। शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर। देशाचा प्रधानमंत्री येतो, आमच्यावर टीका करतो, हा आमचा बहुमान। श्रीगोंदा येथील प्रचार सभेत शरद पवारांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असतानाच पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले। आम्हाला बदनाम करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसनं केलं। प्रफुल्ल पटेलांचं एका मुलाखतीत मत। ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं एकनाथ शिंदेंबाबत वादग्रस्त वक्तव्य। सिनेमाचा दाखला देत श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर मेरा बाप गद्दार है असं लिहिल्याचं प्रियंका चतुर्वेदींचं वक्तव्य। अक्षय तृतीयेला माता भगिनींना आणि सुनांना माहेरी पाठवू नका। जळगावमध्ये महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचं आवाहन। महिलांचं 50% मतदान फार महत्त्वाचं असल्याची वाघ यांची भूमिका। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला भाडोत्री गर्दी। पैसे देऊन लोकांना आणलं, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचा आरोप। वैद्यकीय जामिनावर बाहेर असणारे माजी मंत्री नवाब मलिक पुन्हा जेलमध्ये जातील। भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्सवर केलं भाकीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।